हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू मेडप्रोचेक मेडिकल लेक्चर्स. तर मित्रांनो, तुमचे सर्वांचे आय होप रजिस्ट्रेशन झालेले असतील. स्टील अजून भरपूर सर्व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन जे आहेत तर ते करणं बाकी आहेत. भरपूर विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट्समध्ये क्वेरी येत आहेत. भरपूर जणांना CET सेल ॲफिडेव्हिट पण मागत आहे. तर हे सर्व ज्या क्वेरीज आहेत विद्यार्थ्यांना येत आहेत, तर यामुळे CET सेलने काय केलं की आपली जी रजिस्ट्रेशनची लास्ट डेट होती, तर ती लास्ट डेट आता एक्सटेंड केलेली आहे आणि तीच ही नोटीस आहे. ओके, इथं तुम्ही वरती बघू शकता की काय लिहिलंय, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. त्यानंतर डेट किती आहे, 17/7/2025 ही नोटीस आपल्याला CET सेलने दिलेली आहे. नोटीस नंबर किती आहे, नोटीस नंबर आहे आपल्या इथे 09, नोटीस नंबर 09. त्यानंतर BSc नर्सिंगसाठी नोटीस आहे. एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट फॉर कॅप रजिस्ट्रेशन ॲन्युअल इयर 2025-26. ओके, ॲन्युअल इयर 2025-26 जे कॅप रजिस्ट्रेशन जे आहे, तर त्याची जी लास्ट डेट आपल्याला दिली होती CET सेलने 17/7, तर ती आता काय CET सेलने केली, एक्सटेंड केली. तर आता तीच एक्सटेंड किती झाली आहे आणि काय नवीन बदल CET सेलने केलेत, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करू. ॲज पर नोटीस नंबर 8, द लास्ट डेट फॉर कॅप सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस रजिस्ट्रेशन फॉर BSc नर्सिंग कोर्स वॉज 17/7/2025. तिथे तुम्ही बघू शकता की आपली आधीची जी नोटीस होती, नोटीस नंबर 8, तर त्याच्याप्रमाणे आपली डेट किती होती, 17/7/2025ला रात्री 11:59 पर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकत होता. त्यानंतर हाऊएव्हर धिस ऑफिस हॅज रिसीव्ह रिक्वेस्ट फ्रॉम डिसिरियस कॅन्डिडेट्स अँड पॅरेंट्स. काही कॅन्डिडेट आणि पॅरेंटकडून काय केले की काही क्वेरीज असतील, त्यानंतर काही रिक्वेस्ट असतील, CET सेलकडे गेल्या आणि त्याचा विचार करून CET सेलने जी आपली कॉम्पिटंट ऑथॉरिटी आहे, तर कॉम्पिटंट ऑथॉरिटीने नवीन निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी शेड्यूल जे आहे तर ते एक्सटेंड केले. तर खालीलप्रमाणे हे शेड्यूल इथे दिलेलं आहे. ओके, तर आता आपण हे शेड्यूल काय आहे, काय काय नवीन बदल CET सेलने केलेत, तर ते आपण याच्यामध्ये बघू. आणि त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे जी आपली मेरिट लिस्ट आहे, तर ती मेरिट लिस्ट कधी येईल, हा पण भरपूर सर्व विद्यार्थ्यांचा क्वेश्चन आहे. तर आपण बघू की ती मेरिट लिस्ट पण CET सेल आपल्याला कधी देणार आहे आणि त्या मेरिट लिस्टचा आपल्याला काय युटिलायझेशन होणार आहे. आता इथे सिरियल नंबर, ॲक्टिव्हिटी आणि डेट्स अशा 3 कॉलममध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. ओके, सर्वात फर्स्ट थिंग आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड सबमिशन ऑफ कॅप ॲप्लिकेशन फॉर्म. जे आपण ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतोय. ओके, तर त्याची जी डेट्स आहे, तर ती आता डेट किती आहे, तर तुम्ही 22 तारखेला रात्री 11:59 पर्यंत करू शकता. इथे डेट किती दिली त्याची, 22/7/2025 पर्यंत तुम्ही ही डेट आता वाढलेली आहे. पहिली आपली 17 होती, तर आता 17ची झाली मित्रांनो 22, म्हणजे जवळपास 5 दिवस तुम्हाला इथे वाढून भेटलेले आहेत CET सेलकडून. त्यानंतर पेमेंट ऑफ रजिस्ट्रेशन फीज थ्रू ऑनलाईन पेमेंट गेटवे नॉन रिफंडेबल. जी आपली नॉन रिफंडेबल ₹1000 फीज आहे, तर ती फीज पण तुम्ही 22 तारखेपर्यंत पेड करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे अपलोडिंग ऑफ ऑल रिक्वायर्ड कलर स्कॅन डॉक्युमेंट्स. ओके, ओरिजिनल डॉक्युमेंट. इथं एक इम्पॉर्टंट थिंग आहे मित्रांनो, बघा ओरिजिनल डॉक्युमेंट. भरपूर विद्यार्थी ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करत नाही, तर त्यांना तो रेक्टिफायचा मेसेज पण CET सेलकडून येतोय. ओके, तर याची पण डेट किती आहे, तर 22/7/2025 पर्यंत तुम्ही हे पण तुमचे जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत, तर ते अपलोड करू शकता. आणि त्या सर्व्हर टाईम पण त्यांनी दिलेला आहे की 11:59. ओके, म्हणजे 22/7ला रात्री 11:59 पर्यंत तुम्ही तुमचे जे रजिस्ट्रेशन आहेत, रजिस्ट्रेशन फीज आणि डॉक्युमेंट्स सर्व इथे अपलोड करू शकता. त्यानंतर जे शेड्यूल आहे, नेक्स्ट जे शेड्यूल आहे कॅप राउंडचं, तर ते CET सेल नवीन एका नोटीस थ्रू देईल. ओके, तर ही जी नोटीस आहे, ही आपण सर्वात पहिले आपल्या WhatsApp ग्रुपला टाकली होती. इथून पुढच्या ज्या ॲडमिशनच्या नोटीस आहेत, तर सर्वात प्रथम व्हिडिओ बनवायला जरी टाईम जात असेल, तरी पण नोटीस आपण सर्वप्रथम आपल्या WhatsApp ग्रुपवर टाकत असतो. तर WhatsApp ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तुम्ही तिथून डायरेक्टली आपल्या WhatsApp ग्रुपला जॉइन करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजूनपर्यंत ॲडमिशन प्रोसेसबद्दल शंका असेल, तर ते आपली काउन्सिलिंग बॅच पण घेऊ शकता. काउन्सिलिंग बॅचमध्ये पण अजून आपल्या ॲडमिशन्स ओपन आहेत. ओके, 499 मध्ये तुम्हाला पूर्ण आपली जी ॲडमिशन प्रोसेस आहे, तर ती पूर्ण समजून सांगितली जाणार आहे. आणि तुमच्या कॅप रजिस्ट्रेशनपासून तर तुम्हाला कॉलेज अलर्ट होईपर्यंत सर्व गाईडन्स आणि सपोर्ट आपल्या काउन्सिलिंग बॅच थ्रू मिळेल. तर खाली दिलेल्या नंबरवर लगेच कॉन्टॅक्ट करा, ज्यांना आपली काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करायचं असेल त्यांनी. आता नेक्स्ट जी थिंग आहे, ती आहे आपली इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट्स. मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण एक्सप्लेन केले होते. स्टील आपण परत एकदा एक्सप्लेन करू. कॅन्डिडेट शुड रीड द इन्फॉर्मेशन ब्रोचर अँड असर्टन देअर इलिजिबिलिटी बिफोर अप्लाइंग. तर आता आपली इलिजिबिलिटी विद्यार्थ्यांनी चेक करायची अप्लाय करण्यापूर्वी. ओके, आता इलिजिबिलिटी चेक करण्यापूर्वी मी तुम्हाला डायरेक्टली सोप्या भाषेत समजून सांगतो. तर ज्या विद्यार्थ्यांना ओपनमध्ये आहेत, ओके, जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतात, तर त्यांना CETमध्ये 45 पर्सेंटाईल पाहिजे आणि त्यांचा PCB ग्रुप हा 135च्या वरती पाहिजे. आणि जे विद्यार्थी कास्ट आणि कॅटेगरीमध्ये येतात, तर त्या विद्यार्थ्यांसाठी CETमध्ये मिनिमम तुम्हाला 40 पर्सेंटाईल पाहिजे. आणि त्यानंतर तुमचे जे PCBचे मार्क्स आहेत 12वीचे, तर ते 120+ मार्क्स तुमचे असणे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इट इज अ सोल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॅन्डिडेट टू फर्निश द करेक्ट इन्फॉर्मेशन. तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये जी पण इन्फॉर्मेशन फिल करत आहात, तर ती सर्व तुमची होल अँड सोल स्टुडंटची, पर्टिक्युलर कॅन्डिडेटची होल अँड सोल रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे. इन द ॲप्लिकेशन फॉर्म एनी रॉंग इन्फॉर्मेशन फिल बाय कॅन्डिडेट. जर कॅन्डिडेटकडून एखादी चुकीची इन्फॉर्मेशन इथे फिल करण्यात गेली, मे लीड टू द कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन. तर त्याच्यामुळे तुमचं ॲडमिशन पण कॅन्सल
होऊ शकतं. ओके. आणि त्यानंतर थर्ड इम्पोर्टंट इन्स्ट्रक्शन काय दिले सी सेलने, कॅन्डिडेट शुड अपलोड द ऑल रिक्विजिट डॉक्युमेंट्स बिफोर द लास्ट डेट ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी लास्ट डेट आहे, आता इथं लास्ट डेट किती दिली त्यांनी अपलोडिंगची 22/7/2025. तर 22/7/2025 पूर्वी तुम्हाला सर्व तुमचे डॉक्युमेंट्स ॲज पर सी रिक्वायरमेंट तिथे तुम्हाला कलर स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. ओके. तर अशा पद्धतीचे हे इन्स्ट्रक्शन आपल्याला सी दिलेले आहे आणि ही आपली येणारी नवीन नोटीस ज्यामध्ये आपण बघितलंय की कॅप रजिस्ट्रेशन जे आहे तर ते एक्सटेंड झालेले आहेत. आणि आता नेक्स्ट इम्पोर्टंट थिंग्स जे आपण थंबनेलमध्ये बघितले असेल की आपली मेरिट लिस्ट. ओके. तर आता मेरिट लिस्ट कधी येईल हा पण सर्वात मोठा इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, आपण जर मागच्या वर्षीच्या नोटीस जर बघितला तर त्यांनी कॅप राउंडच्या शेड्यूल सोबतच मेरिट लिस्टचं पण शेड्यूल देत होते. बट या टाईमला त्यांनी फक्त इथे कॅप राउंडचं शेड्यूल दिलेलं आहे. याच्यामध्ये कुठलं मेरिट लिस्टबद्दल त्यांनी अजूनपर्यंत एक्सप्लेन केलेलं नाहीये. बट स्टिल एकदा सर्व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले की 2 ते 3 दिवसामध्ये तुमची मेरिट लिस्ट जी आहे मेरिट लिस्ट येते. मेरिट लिस्ट आल्यानंतर तुम्हाला तुमचा एस-एम-एल नंबर कळेल, म्हणजे स्टेट मेरिट लिस्ट नंबर कळेल. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तुमचा कॅटेगरी रँक पर ह्या दोन्ही पण गोष्टी तुम्हाला आपल्या मेरिट लिस्टमधून कळतील. तर आता जर 22 तारखेला जर आपले रजिस्ट्रेशन जर क्लोज जर झाले तर मॅक्स टू मॅक्स 25 पर्यंत तुम्हाला तुमचे जे मेरिट लिस्ट आहे तर ती मेरिट लिस्ट मिळेल. आणि 25 ला जर मेरिट लिस्ट जर आली तर आय होप की 1 ऑगस्टपासून म्हणजे 1 ऑगस्टपासून आपला कॅप राउंड फर्स्टचं शेड्यूल हे स्टार्ट होईल. प्रेफरन्स फॉर्मचे जी आपली चॉईस फिलिंग आहे तर ती चॉईस फिलिंग स्टार्ट होईल. आणि इन केस जर सेकंड एक्सटेन्शन जर आलं, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलं होतं की मागच्या वर्षी डबल एक्सटेन्शन आलं होतं. जर सेकंड एक्सटेन्शन जर आलं तर सेकंड एक्सटेन्शन हे मॅक्स टू मॅक्स परत 26 तारखेपर्यंत पण एक्सटेंड होऊ शकतं. आणि 26 तारखेपर्यंत जर एक्सटेंड जर झालं तर मग तुमची मेरिट लिस्ट 28 किंवा 29 तारखेपर्यंत येईल. म्हणजे याचा एकंदरीत आपण जर सर्व समरी जर काढली तर तुमचे कॅप राउंड जे आहेत तर ते कॅप राउंड तुमचे 1 ऑगस्ट पासूनच स्टार्ट होतील. आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिने फक्त तुमचे कॅप राउंड्सच चालतील. आणि सप्टेंबरच्या एंडमध्ये किंवा ऑक्टोबरच्या स्टार्टिंगला तुमचे जे ॲडमिशन प्रोसेस आहे, ॲक्चुअल ॲडमिशन तुमच्या कॉलेजला झालेले असतील आणि तुमचे कॉलेजेस जे आहेत तर ते 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये मोस्ट ऑफ कॉलेजेस यावर्षी स्टार्ट होतील. ओके फ्रेंड्स, स्टिल याच्यामध्ये जर तुम्हाला अजून जर काही जर डाउट जर असतील ॲडमिशन प्रोसेसबद्दल तर तुम्ही आपला WhatsApp ग्रुप आजच जॉइन करा. आपले कमेंट बॉक्स ओपन आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या क्वेरीज ज्या आहेत तर त्या सांगू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांना आपली काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करायचे, ज्यांना काउन्सिलिंग घेण्यामध्ये इच्छा आहे, अजून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस प्रॉपरली समजलेली नाहीये, तर त्यांनी आजच आपल्या काउन्सिलिंग बॅचमध्ये एंटर करा. तिथून तुम्हाला सर्व 101% तुम्हाला गाईडन्स तिथे केला जाईल आणि तुमच्या ॲडमिशनची प्रॉपरली रिस्पॉन्सिबिलिटी पण आपल्या टीमकडून घेतली जाईल. ओके फ्रेंड्स, तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजला असेल. काही क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. मिळूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड रजिस्ट्रेशन. थँक यू फ्रेंड्स.